नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज 7 जुलै रोजी जो काही पेपर झाला अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचा, त्या प्रश्नपत्रिकेतील आपण जी केचे प्रश्न जे आहेत त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर मग चला, नेमकं प्रश्न कोणते होते आणि त्या संदर्भात अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर जी केचा पहिला जो प्रश्न आहे, पेपर सेट बी आहे आपला, हा पेपर सेट बी आहे. तर त्यामधला पहिला प्रश्न जो आहे, तर तो पहिला प्रश्न होता जी केचा, सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर किंवा अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, ओम बिर्ला हे अध्यक्ष आहेत. त्यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत. अमित शहा सहकार मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आता हा प्रश्न भविष्यात जर कुणी समजा लेट व्हिडिओ बघितला तर यामध्ये बदल होऊ शकतो. पुढे समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही. तर कोणत्या जिल्ह्यातून जात नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तो जात नाही. अकोला जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग जात नाही. नागपूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातून तो जातो. पुढे खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? आता हा जो आहे सेतू, हा कधीच वाचण्यात आलेला नाही, त्यामुळं हा नाही. आकाश आहे, त्रिशूल आहे, अग्नी आहे, अशा प्रकारचे हे मिसाईलचे प्रकार, हे बाकीचे 3 मिसाईलचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना कोठे झाला? तर ते मित्रांनो बारबाडोस या ठिकाणी झालेला आहे, बारबाडोस. आणि ही T20 वर्ल्ड कप जो सामना झालेला आहे तो जी स्पर्धा झालेली आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशाच्या संयुक्त विद्यमाने किंवा त्या 2 यजमान देश हे 2 देश होते. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो अमरावती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, हे जी केचा 13वा जी केचा प्रश्न नसून हा मराठी व्याकरणचा आहे. तर ग्रामसेवकाची नेमणूक कोण करत असतं? ग्रामसेवकाची नेमणूक जो आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर मित्रांनो ती आहे 7 देशांची सरहद्द जी आहे इतर देशांची लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर प्रभाकर जे साप्ताहिक सुरू केलेलं आहे ते सुरू केलेलं भाऊ महाजन यांनी. पुढे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर मित्रांनो आचार्य विनोबा भावे हे पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. पुढे शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? शक्तीस्थळ हे समाधीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे आहे. महात्मा गांधीच्या समाधीस्थळाला काय म्हणतात? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर मला सांगा. 28 क्रमांकाचा प्रश्न जो आहे, विधवा विद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्नाचं रिपिटेशन झालेलं आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. पुढे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. पॉवर्टी अँड ह्यांचं एक पुस्तक खूप प्रसिद्ध आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. तर ते खूप त्यावर देखील प्रश्न आले दादाभाई नौरोजीच्या पुस्तकावरती. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? तर मित्रांनो हा प्रश्न देखील पोलीस भरतीला भरपूर वेळेस रिपीट झाला आहे, आता देखील तो रिपीट झालेला आहे आणि ते आहे संत नामदेव. पुढचा प्रश्न, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास जाते? डॅश डॅश या शास्त्रज्ञास जाते. तर मित्रांनो गॅलिलिओ यांना हा जो आहे म्हणजे शनी ग्रहाचा शोध त्यांनी लावलेला आहे. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर किती मिनिटे उशिरा उगवतो? तर त्याचं उत्तर आहे 15 मिनिटे. म्हणून तर लीपवर म्हणजे चांद म्हणजे कसं असतंय, लेट झाल्यामुळं 1 दिवस वाढ 1 दिवस कमी किंवा ज्या सणावळ्यात त्या वेगवेगळ्या तारखेला येत राहतात. पुढचं, डॅश डॅशमुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते. तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीवरील वातावरणामुळे. कशामुळे? पृथ्वीवर वातावरणामुळे. ॲक्च्युली त्यांनी जे आहे ना प्रश्न जरासं म्हणजे पर्याय देताना जरा चुकले असं माझं मत आहे. ठीक आहे, आन्सर की आल्यावर पाहू. बघा, जे काही प्रकाशाचं विकिरण होतं
त्यामुळं जे आहे ना आकाश निळं दिसतं आणि अवकाशाला स्वतःचा रंगच नाही. ता ना पी ता ना आता तांबडा रंग, त्यानंतर नारंगी रंग, त्यानंतर पिवळा रंग, त्यानंतर हिरवा रंग, ता ना पी ही नी निळा रंग, नी पा जा, बरोबर. अशा प्रकारे जे आहे ते हे रंगातून सूर्यप्रकाश तयार होतो. आता जेव्हा सूर्यप्रकाश पसरतो तेव्हा रंग ही किरणासोबत वेगवेगळ्या तरंग लहरीत पसरतात, म्हणजे ही वेवलेंथ वेगवेगळी असते. या रंगात ही जी 7 रंग आहेत त्या रंगामध्ये लाल रंगाची जी आहे, तांबडा म्हणजेच लाल, ह्याची वेवलेंथ ही सर्वात जास्त आहे. तर निळा आणि जांभळा यांची वेवलेंथ कमी आहे. त्यामुळे सूर्य वर उगवतो तेव्हा जो आहे तो जांभळा आणि निळा रंग पसरतो आणि लाल रंग सर्वात कमी दिसतो. अवकाशाला स्वतःचा रंग अजिबात नाही हे लक्षात असू द्या. आता कसं आहे, वायूंचे अणू व कण यांचा आकार हा प्रकाशाच्या तरंग लांबी जी आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. या अणू व कणामुळे प्रकाश सगळीकडे काय होतं, पसरत असतो. त्याला रॅलेचे विकिरण असे म्हणतात. विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंग लांबीचे म्हणजे निळा प्रकाश अधिक उकरतो व आपल्याला आकाश हे काय दिसतं, निळं दिसतं. अशा प्रकारचं आहे. आता या बघू आता काय होते का नाही ते पुढच्या ह्याच्यात पाहू आपण. पुढे सर्वात लहान खंड कोणता? तर सर्वात लहान खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर मित्रांनो, सर्वात जो ग्रह आहे आपल्याला तो आहे बुध ग्रह आहे. त्यानंतर तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? तर 36 नंबरचा हा प्रश्न असून त्याचं उत्तर आवडी हे आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली? तर ती आहे मित्रांनो विक्रम साराभाई. म्हणजे यांना स्पेस मिशनमध्ये जे आहे त्यांनी खूप काम केले. सोनी लेववरती यांच्यावर आधारित एक वेब सिरीज पण आहे, खूप चांगली आहे. होमी बाबा आणि हे सर्व यांची स्टोरी दाखवलेली आहे. पुढे पाहू आपण. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? तर यापैकी जे प्रश्न आहे उत्तर जे आहे ते नीलम संजीव रेड्डी हे उत्तर म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे पंतप्रधान नव्हते. त्यानंतर बेकिंग पावडर म्हणजे काय? बेकिंग पावडर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 मिलियन म्हणजे काय? आता सध्या यूट्यूबमध्ये ना 1 मिलियन सबस्क्रायबर झाले असं आपण म्हणतो, तर ॲक्च्युली 1 मिलियन म्हणजे 10 लाख होतात. पुढचा प्रश्न आहे 41 क्रमांकाचा, माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर आहे व कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो हे सिंदफणा नदीवर असून बीड येथे आहे. माजलगाव या नावावरूनच लक्षात ठेवा. पुढे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर हे 98.4 फॅरनहाइट आहे. तर मित्रांनो सेल्सिअसमध्ये तुम्ही मला सांगा ह्याचं किती असतं. पुढे उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो कारण याचं कारण आहे वातावरणाचा दाब जास्त असतो. त्यानंतर खालीलपैकी हजार सर्वांचा देश खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड. हां, हे आताच 1 जुलैपासून लागू झालेलं आहे बघा. हे आपण डेली नोट्स पण देतो त्यामध्ये पण आहे. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी भारतात आलेले नवीन कायदे कधी लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. आता हे मराठीचे प्रश्न आहेत, पण पुढे जीकेचे प्रश्न जे आहेत ते आपण वाचणार आहोत. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा. नीरज चोपडा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृतपणे नमूद करण्यात आलेले आहेत? तर कलम 51 अ मध्ये विस्तृतपणे नमूद करण्यात आलेले आहेत. पुढे आहे रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? याचं उत्तर आहे ऑक्सिजन. काय? याचं उत्तर
ऑक्सिजन आहे. मुळात हा प्रश्न त्यांनी चुकीचा दिलेला आहे. आन्सर कीनुसार त्यांनी जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे. परंतु रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल होते? तर मित्रांनो, हिमोग्लोबिनमुळे जे आहे ते जे आहे रक्त लाल होत असतं. मी जरी ऑक्सिजन म्हणत असलं तरी ते चुकीचं आहे. आणि 101% हिमोग्लोबिन जर जास्त असेल तर ब्लड हे काय असतं, रेड कलरचं होत असतं. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? हा करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न असून याचं उत्तर जपान दिलेलं आहे त्यांनी. परंतु हे प्रश्नाचं उत्तर वेळोवेळी बदलू शकतं. पुढे आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग यात येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? म्हणजे जे काही प्रकाश असतं त्याची तीव्रता जास्त कमी असल्यावर त्याचं कंट्रोल कोण करत असतं? तर कोणता डोळ्यातला भाग हा करत असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते आयरिश करत असतं. पुढे, कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर ते आहे 26 जून. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? आता यापैकी राज्यसभा दर किती वर्ष, राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे, ते बरखास्त होत नसतं. त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर आहे. लोकसभा दर 5 वर्षाला बरखास्त होत असतं किंवा राजीनामा पंतप्रधानांनी दिली की मग इलेक्शन लागत असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केलेलं आहे? तर हे 42वी घटना दुरुस्ती जी 1976 साली झाली त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात. पुढे, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर 55 क्रमांकाचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. कथ्थक हे जे आहे डान्स, यक्षगान जे डान्स आहे ते कोणत्या राज्याशी निगडीत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पुढे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजी. यावर देखील बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला आहे. हा मराठीचा प्रश्न आहे, सोडून द्या. पुढे पाहू आता कोणते जर जीकेचे प्रश्न असतील तर लगेच त्याचं वाचन करून आपण क्लिअरिटी करून घेऊ. सर्व मराठीचे प्रश्न आहेत. तर हे पुढचा जो पूर्ण भाग आहे तो गणित आणि बुद्धिमत्तेचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जीके जे आहेत, जीकेचे सर्व आपण प्रश्न जे आहेत आपण पाहणार आहोत. काही त्यांच्या आन्सर कीमध्ये उत्तर चुकीचे दिलेले आहे, ते व्हिडिओमध्ये आपण करेक्ट करत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.